या 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 जावई बापू या. तुमचं आमच्या घरात मनापासून स्वागत आहे. घ्या लाडू घ्या. तुम्ही येणार म्हणून अख्ख्या गावात लाडू वाटले. हा डॅडी हे सगळं करायची काय गरज होती? असं कस आमचे जावई बापू पहिल्यांदा आमच्या घरी राहायला आले. तुम्ही पहिले जाऊयात जे असे आपल्या घरच्या लोकांना घेऊन आमच्या घरी राहायला आले. असं जावई मिळायला भाग्य लागतं हो. मग एवढं करायला नको का? मला सांगा असं जावई घरी येण्याचं भाग्य किती सासऱ्यानं मिळालं असेल ते तुम्ही आम्हाला दिलं. तुमचे आभार किती कसे मानू तेच आम्हाला कळणं झालंय. खरं तर तुमचं यापेक्षा मोठं जंगी स्वागत व्हायला पाहिजे. अरे ए थांबलात कसे बाई वाजवा. आपल्या घरातल्या टेबलला मोजून 4 माणसांची सवय. आता ही एवढी माणसं झेपायची काय? अरे तुम्ही पुरुष मंडळी आधी जेवून घ्या, आम्ही बायका नंतर जेवतो. डॅडी मी काय म्हणत होतो, आता हे जनता दरबार काय तुम्ही आता डायनिंग टेबलवर बसवणार का? आम्ही काय म्हणतो जावई बापूंना घरी खाली बसून जेवायची सवय ना. त्यांना खाली बसूनच जेवू द्या की म्हणजे पोट भरल त्यांचं नाही का? हा कस काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही प्रॉब्लेम नाही. डॅडी म्हणत होते की दाजींना खाली बसून जेवायची सवय, तर त्यांच्यासाठी खाली स्टार्ट केलं असतं. नाही नाही नाही, असं कसं? सूर्या तर या घरचा जावई आहे, त्याचा मान खूप मोठा आहे. त्याला तर मानाने तुम्ही खुर्चीवर बसवायला पाहिजे. काय डॅडी बरोबर बोलते ना मी? होय तर. चिरंजीव पहिला मान पाहुण्यांचा. आणि मी तर म्हणतो जावई बापूस कशाला सगळ्यांनाच बसू द्या की वरती. काय ए पोरीनो चला पटापटा बसा बसा सगळे बसा. हा बसा 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 बसा. हा शाबास करा सुरुवात. जेवा पोटभर जेवा बरं का. लाडू आवडतो ना तुला? हा खा. डॅडी यांना जेवून घेऊ दे, मी तुमच्याबरोबर बसतो. तुम्हाला सोडून जेवण बरोबर नाही वाटत. तुम्ही जेवणार नाही ना तर मी पण नाही जेवणार. सूर्या अरे इथे बसायला जागा नाहीये म्हणून. हा ते काय नाही, डॅडी जेवायला बसत नाही ना तोपर्यंत मी पण नाही बसणार. बघितलं डॅडी, डॅडी तुम्ही एवढा आग्रह केला म्हणून सूर्या इथे आला की नाही. मग आता तुमचा लाडका एकुलता एक जावई एवढा आग्रह करतोय तुम्हाला, तर आता तर तुम्हाला बसावंच लागेल. त्याने तुमचं मन राखलं आणि तुम्ही त्याचं मन नाही राखणार का आता? मुलींना आपण नंतर जेवायला बसू, आधी पुरुषांना बसू दे. हा या डॅडी या ना इथे सूर्याच्या बाजूला बसा. घ्या घ्या जावई बापू. तुझं काय, तुला जेवायला नाही बसायचंय का? लय गोड जेवण झाले, अक्षरशः गुंगी आली. आम्ही जातो झोपायला. शत्रू थांब. अरे आपल्या घरात काय एवढ्याही रूम्स नाहीत की आपल्या सगळ्यांना पुरतील, म्हणून मी एक प्लॅन केलाय. कसलं प्लॅनिंग? हे बघ, एका रूम मध्ये मी, आई, छोटी आई आणि तेजूराव, आणि दुसऱ्या रूम मध्ये धनु, भाग्य, राजू झोपतील. आणि उरलेले ज्या 2 रूम्स आहेत त्यात एका रूम मध्ये तू, सूर्या आणि तात्या मामा झोपतील, आणि दुसऱ्या रूम मध्ये डॅडी झोपतील. नाही म्हणजे तू जर कम्फर्टेबल नसशील तर तू डॅडींसोबत जाऊन झोप. एका रूम मध्ये तात्या मामा आणि सूर्या झोपतील
आणि दुसऱ्या रूम मध्ये तू आणि डॅडी झोपतील. बरोबर ना डॅडी? चालेल ना तुम्हाला? चालते की, न चालेल काय झालं. आमच्याकडे काय कोणी बी या, मुलगा काय जावई काय, आम्हाला दोन्ही सारखीच आहे बा. चला मग झोपायची आपण तयारी करूया. चला चला या मुलींना या. डॅडी, पाणी डोक्यावरून चाललंय, यांचं काहीतरी करा. चिरंजीव, बकरं कापायच्या आधी त्याला थोडं पाणी पाजतात. थोडं हात ओलं झालं म्हणून लगेच चिडचिड करू नका. आज यांना गोड खायला घातले, उद्या तुमची बहीण आणि त्या 3 कार्ट्या असा राबवतो ना, जन्माची अद्दल घडली पाहिजे. ठीक आहे. हो हो.